तर आदरणीय मोहनदादा माळी आमचे बंधू यांचा इथं आयोजकांच्या वतीने सन्मान केला जाईल. कारण मोहनदादा माळी यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली. आयोजकांच्या वतीने त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. तर मोहनदादा माळी आमचे बंधू यांचा सन्मान इथं आयोजकांच्या वतीने केला जाईल. टाळ्या होत्या जोरदार मोहनदादा माळी यांच्यासाठी. या राकेश जा. आदरणीय मोहनदादा माळी यांचा इथं सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. बघा ऐरोली घणसोलीवरनं संघ यायचे ते संघांना त्यांच्या माध्यमातून जेवण दिलं जायचं. असे आमच्या बंधू यांचा इथं सन्मान केला जातो. त्यानंतर आमचे सूरज म्हात्रे लाईव्हचे आमचे सूरज म्हात्रे यांचा सुद्धा इथं सन्मान केला जाईल. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने कव्हर केली गेली आहे. तर आमच्या सूरज म्हात्रे यांचा इथं सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर एक विशेष सन्मान केला जाईल प्रथमेश, कारण पहिल्या सामन्यापासून अशोक म्हात्रे यांनी पंच म्हणून चांगली कामगिरी केली. तर अशोक म्हात्रे यांचा सन्मान होणं गरजेचं असेल, कारण स्पर्धेमध्ये बारकाईने जर लक्ष ठेवलं तर पहिल्या सामन्यापासून अशोक म्हात्रे इथं पंच म्हणून काम करतात. तर आदरणीय पवन कोटकर यांचा इथं सन्मान केला जाईल, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. तर पवन कोटकर यांचा इथं सन्मान केला जाईल. पंच अशोक म्हात्रे यांचा इथं सन्मान केला गेला आहे. जय हनुमान वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून पाण्याची सोय केली गेली. पवन कोटकर यांचा इथं सन्मान केला जाईल. प्रत्येकाचा स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा हातभार इथं चांगल्या पद्धतीने लावला गेला आहे. तर पवन कोटकर यांचा इथं सन्मान केला जातोय. त्यानंतर अजून कोण आहे पतू? अजून कोण आहे? तर बघा गेली 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण चांगलं समालोचन ऐकलं ते आमचे प्रथमेश ठाकूर यांचा इथं सन्मान केला जाईल. देतील पेन पण देतील. पेन कशाला घेऊन जातील. खऱ्या अर्थानं आज ज्यांचं आपण अप्रतिम समालोचन ऐकलं, असे घारवलीचे एक ज्येष्ठ समालोचक लेजंड कॉमेंटेटर गेले अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती यांचं समालोचन आपण ऐकत असतो, असे अर्थातच पंडितजी पाटील सरांचा सन्मान आपण करतोय. तर चला लगेच या किरण शिंदे आपल्या संघाला घेऊन या लगेच आपण इकडे, नाहीतर जी वैयक्तिक पारितोषिक आहे ती मिळणार नाही. किरण कॉन्टॅक्ट झालाय का? लवकर थोडं, नाहीतर मग पारितोषिक मिळणार नाही बघा. अनिकेत नाही तर मग विचार करावा लागेल तिथं. प्रथमतः आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर आपण पाहिली एकंदरीत या स्पर्धेमध्ये सामनावीर राम म्हात्रे, शालिक म्हात्रे, नरेश पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच सूरज यायचे. सूरज फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी केली. आपण पाहतोय
टायगरचं एक परमार्थिक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आळंदीला आपण पाहतो जेव्हा पालखी सोहळा असतो तेव्हा मात्र सातत्याने सेवेमध्ये जे उपस्थित असतात ते टायगरचे मोहन मामा माळी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सूरजला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर भावेश म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. भावेश म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करतोय. पुरस्कर्ते आहेत खरं तर आपण पाहिलं तर मला तर वाटतं श्री 11 बरोबर श्री 11 दिवा डोंबिवलीचे पुरस्कर्ते आहेत. करंट डेकोरेटिव्हचे प्रोप्रायटर करम म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. विशेष सन्मान सर्व ब्रदर्स ग्रुप आपण या. हॅलो चेक थोडं कमी कर ना मग लाईव्हला जाणार ना आवाज. तर चला आपण प्रथमतः देणार आहोत या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय. बेस्ट बॉलर साठी देखील आहे. बॉलर पंडित पाटील गारिवली नाही. चला आपण बेस्ट बॉलर साठी जाणार आहोत. प्रथमतः ट्रॉफी जर आपण पाहिली बेस्ट बॉलर साठी सागर कोटकर यांनी आम्हाला पुरस्कृत केले आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं एकंदरीत 7 विकेट घेतले आहेत. अर्थातच ओमकार ठरला आहे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर त्यानंतर पवन कोटकर यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देणार आहोत. आपण पाहतोय 37 धाबा कुठल्या एकंदरीत चांगला खेळ केला. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं एकंदरीत 37 धाबा ज्यानं कुठल्या अर्थातच शुभम लोखंडे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल. आणि फलंदाजासाठी आपण पाहिलं तर एकंदरीत बॅट आम्हाला सुमितजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केले आणि ट्रॉफी सागर कोटकर साहेबांनी पुरस्कृत केले. मेंबर असेल एखादा तरी आपण रनर्सअप संघ आपण पाहतोय श्री 11 दिवा डोंबिवली आपण यायचंय. रनर्सअप संघ आपण सगळ्यांनी या. चला किरण श्री 11 दिवा डोंबिवली रनर्सअप आपण पाहतोय. रोख रक्कम 11,000 व भव्य देसाई चषक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. द्वितीय पारितोषिक
या मोहनजी माळी साहेबांना देखील विनंती करतो, आपण देखील या पवन दादा आपण या. ट्रॉफी द्यायच्या पहिले तुम्ही घेतली, त्यामुळे पारितोषिकातून 2000 रुपये कपात आम्ही केलेली आहे. देसाई चषक एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचे चॅम्पियन राहिले. चिंचोल्याचा पाडा संघ अगदी ओपन खुल्या गटातल्या संघाला मात दिली आणि चॅम्पियन ठरलेत. चिंचोल्याचा पाडा संघ आपण पाहतोय, क्या बात आहे, अभिनंदन. त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला विनोद शेठ म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केली होती आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिलं तर स्वतः मोहन शेठ माळी यांनी आम्हाला पुरस्कृत केली होती. त्यानंतर आपण देतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कूलर जर आपण पाहिली एकंदरीत एअर कूलर आयुष म्हात्रे यांनी आम्हाला पुरस्कृत केले आणि ध्रुव संभाजी म्हात्रे यांनी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली. स्पर्धेमध्ये आपण पाहतो 30 धावा बनवल्या आणि 3 विकेट देखील मिळवलेत आणि अंतिम फेरीपर्यंत आपल्या संघाला मात्र ज्याने आणलं अर्थातच प्रेम ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर. तर सर्वांचा मनपूर्वक आभार. थँक्यू. डीजे पूर्ण व्हॉल्यूम बंद करा. काय सांगशील प्रेम, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत प्लेअर ऑफ द सिरीजचा तू मानकरी राहिलास, काय सांगशील याबद्दल? खरं तर मला यांनी बोलवलं खेळायला. मी चिंचोली पाड्यातलाच आहे, पण मला माहिती नव्हतं इथे एंट्री आहे. मला यांनी बोलवलं, मी आलो आणि प्रथमच मला सिरीज भेटली पहिल्यांदाच माझ्या करिअरमधली. खरं तर तुझ्या आयुष्यातली पहिली सिरीज आहे, तू कोणाला डेडिकेट करशील? सर्वात जास्त सपोर्ट तुझा क्रिकेटसाठी कोणाचा असतो, त्यामुळे ही सिरीज कोणाला डेडिकेट करशील? सिरीज खरं तर डेडिकेट करेन माझ्या आईवडिलांना, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला क्रिकेटसाठी. मला तर 12वीमध्ये पण त्यांनी खेळायला दिली. आता माझी 12वी होती, तर खरं तर त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांना थँक्यू. आणि एकंदरीत काय सांगशील आता या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा तू मानकर राहिला, आता कसं वाटतंय? आणि घरी जेव्हा तू हे बक्षीस घेऊन जाशील तेव्हा घरचे कसे तुला रिॲक्ट करतील? घरचे तर खरंच खूप खुश होतील. चला, हरकत नाही. हा प्रेम आपल्यासोबत आपण पाहतोय आणि त्याचे वडील देखील नक्कीच क्रिकेटचा वारसाच आहे त्यांच्या घराला. चिंचोल्याचा पाडा संघ म्हटलं तर प्रेमला देखील आपण पाहिलं, त्याचे वडील देखील चांगले क्रिकेट खेळले. आज प्रेम येस हरिश्चंद्र यांना आपण पाहतोय आणि पुढच्या वर्षी आपण पाहिलं तर आणखीन चांगली स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळेल. मित्र एकत्रित आले, सगळे भाऊबंद आपण पाहिलं तर ब्रदर्स ग्रुप एकत्रित आला आणि त्या सर्वांनी पहिल्यांदाच आपण पाहतो देसाई गावामध्ये भव्य आणि दिव्य आयोजन केलेलं आहे. तर आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप देसाई चषक ही स्पर्धा मात्र थाटामाटानं पार पाडली. ज्यांचं नाव आम्ही चुकीनं घेतलं नसेल, ज्यांनी कळत नकळत त्या स्पर्धेला भेट दिली, त्यांनी मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. सर्वांचा मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.